डोंबिवलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी 5 वाजता रोड शो करणार आहेत। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीच्या नांदिवलीतून सुरू होणाऱ्या या रॅलीचा समारोप आजदे गावात होणार आहे। डोंबिवलीत अवकाळी पावसामुळे स्थगित झालेली उद्धव ठाकरेंची सभा आज होणार आहे। डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदानात संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत। डोंबिवलीच्या सभेनंतर उद्धव ठाकरे ठाण्यात सभा घेणार आहेत। ठाण्यात रात्री 8 वाजता उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। ठाणे लोकसभा शिवसेनेचे उमेदवार राजन विचारेंसाठी उद्धव ठाकरेंची ही सभा होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्याही आज मुंबईत सभा होणार आहेत। पहिली सभा रात्री 8 वाजता खारघरमध्ये होईल। त्यानंतर दादरच्या सावरकर स्मारकात दुसरी सभा रात्री 9 नंतर होणार आहे। शरद पवार नाशिक मुक्कामी आहे। शरद पवारांची आज लासलगावमध्ये सभा होणार आहे। काल दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी सभा घेतली होती। दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंचा जोरदार प्रचार सुरू आहे। आज त्यांच्या मतदारसंघात ते 4 सभा घेणार आहेत। मंगलप्रभात लोढा आज वसईत प्रचारासाठी जाणार आहेत। भाजप उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी त्यांची वसईत सभा होणार आहे। उद्धव ठाकरेंचा मुंबईत लोकसभा निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे। उद्धव ठाकरे एकाच दिवशी मुंबईत 4 सभा घेणार आहेत। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 18 मे रोजी उद्धव ठाकरे मुंबईत 4 सभा घेणार आहेत। 70,000 कोटींचा उपमुख्यमंत्री मग मुख्यमंत्री कितीचा असेल असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। नाशिकच्या सभेत उद्धव ठाकरेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। तसंच राजकारणात भाजपला पोरच होत नाहीयेत म्हणून त्यांना गद्दार मांडीवर घ्यावे लागतात असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला। मोदींच्या नाशिकमधील सभेत कांदा प्रश्नावरून घोषणाबाजी करण्यात आली। कांदा प्रश्नावर बोला अशी मागणी मोदींच्या सभेत करण्यात आली। या शेतकऱ्याला मग ताब्यात घेण्यात आलं। मोदी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही तेव्हा या थापाड्यांची देशाला गरज नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली। मोदींच्या नाशिकच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा प्रश्न उपस्थित केला, मात्र त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यावरूनच संजय राऊतांनी मोदींवर टीका केली। मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कांद्याच्या प्रश्नासंदर्भात पत्र लिहिले। कांदा शेतीमालाला हमी भाव तसंच व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठीच भुजबळांनी मोदींना पत्र लिहिलेले। तसंच ऊस उत्पादक द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नावरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांसाठी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। मोदींच्या सभांसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या डागडुजीची कामं करण्यात येत आहेत। त्याच्या स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतोय असा आरोप दानवेंनी केलाय। शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल देसाईंचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात अनिल देसाई आणि स्थानिकांची बाचाबाची झाल्याचं दिसतंय। चेंबूर पांजरापोळ परिसरात अनिल देसाई प्रचारासाठी आले तेव्हा अनिल देसाईंना स्थानिकांनी विरोध केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। मुंबईत 5व्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंनी 3 मंत्र्यांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे। मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर या 3 मंत्र्यांवर मुंबईतील लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माझ्या कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागला तर केसात भांग पाडायला जागा ठेवणार नाही असा इशारा भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मोहिते पाटलांना दिलाय। कार्यकर्त्यांना हात लावला तर कायम आयुष्यभर वाकडं चालायला लागेल असंही निंबाळकरांनी माळशिरसमध्ये भाषणातून बजावलं। वाडेश्वर कट्ट्यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची मैफिल पाहायला मिळाली। वंचितचे उमेदवार वसंत मोरे, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची गप्पांची मैफिल इथे जमलेली पाहायला मिळाली। निवडणूक काळात आलेल्या अनुभवांचं कथन उमेदवारांनी केलं। भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। शरद पवार गट, ठाकरे गट तसंच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी समर्थक निलेश सामरे यांना पाठिंबा दिलाय। अकोल्यात खासदार होण्यापूर्वीच भाजपचे उमेदवार अनुप धोत्रेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम बैठकीला हजेरी लावली। मतमोजणीपूर्वीच धोत्रेंनी शासकीय मीटिंगला हजेरी लावल्यानं निवडणूक अधिकारी यावर कोणती कारवाई करतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबई घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आणखी 2घांचा मृत्यू झालाय। होर्डिंगखाली अडकलेल्या कारमधून 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले। होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय तर 91 लोक गंभीर स्वरूपात जखमी झाली आहेत।
वाढत्या उकाड्यापासून लवकरच सुटका होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पश्चिम मान्सून 31 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचेल. हवामान विभागानुसार मान्सून केरळमध्ये पोहोचण्याची सरासरी तारीख 1 जून मानली जाते. त्यामुळेच एक दिवस आधीच मान्सून केरळात दाखल होणार असा आत्ताचा अंदाज आहे. ऐन पर्यटन हंगामात माथेरानमध्ये पर्यटकांचे हाल होत आहेत. अवकाळी पावसामुळे माथेरानचा वीज पुरवठा गेल्या 2 दिवसापासून खंडित झालाय. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. यवतमाळमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी वीज कर्मचाऱ्याला बांधून मारहाण केली. बाभुळगाव उपविभागातील घारफळ उपकेंद्रात हा प्रकार घडलाय. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी वीज केंद्रात घुसून राडा केला.